स्पष्टीकरण सभागृहामध्ये दिलेलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की जमीन वर्ग 1ची जमीन आहे, असं असताना पण भाऊ जळगावमध्ये गुन्हा दाखल होतो की ती महारवतनाची जमीन खरेदी केल्याबद्दलचा। तर काय वाटतं भाऊ, गुन्हा बोगस दाखल झाला आहे की कुणाच्या दबावातून दाखल झाला आहे? या संदर्भात तुमची काय पुढची भूमिका असणार आहे? आपण देखील महसूल मंत्री राहिलेले आहात। या बोदवळ येथे मानपूर शिवारामध्ये जी जमीन खरेदी केली ती जमीन ही महारवतनची जमीन आहे असं दाखवून त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि या ठिकाणी आम्हाला फसवण्यात आलं, आम्हाला पैसे देण्यात आले नाही, आम्ही महारदातीचे आहोत वगैरे असं करून एक वर्ग महारवतनची जमीन खरेदी केल्याबद्दल ठपका ठेवून त्या ठिकाणी बोदवळला गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस स्टेशनला। वास्तविक एक 10-12 दिवसापूर्वीच हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येथील आमदार चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता आणि त्याच्या याला उत्तर देत असताना माननीय महसूल मंत्री बावनकुळे यांनी लेखी उत्तर त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं होतं की ही जमीन ही महारवतन जमीन नसून ही जमीन वर्ग 1ची जमीन आहे आणि या जमिनीला खरेदी विक्री करण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही असं स्पष्टपणे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडल्यानंतरसुद्धा हा गुन्हा दाखल केला। याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये दिलेल्या उत्तराचं आणि महसूल मंत्र्याचा या ठिकाणी अवमान करण्यात आला आणि दिलेलं उत्तर जे आहे ते सत्य असूनसुद्धा ते असत्य ठरवण्याचा प्रयत्न झाला। म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी येथील जे पोलीस अधिकारी आहे आणि जे अपील करणारे आहे त्यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल करण्यासाठी मी प्रस्ताव देणार आहे।